अर्धवट माहिती असली आणि माणसाला स्वतःच्या भावाचं नाव मोठं आहे त्यामुळे यांना लोक विचारतात. त्यामुळे माहिती नसली, माहिती घ्यायची नाही, काय घ्यायची नाही, आणि मग आपलं काहीतरी डायलॉग मारून काहीतरी चर्चेत राहण्यासाठी म्हणून अर्धवट ज्ञानाचा आधार घेऊन काहीतरी बोलायचं. त्यांना माहिती आहे का की पहिलं तुळजाभवानीचं मंदिर हे माझ्या हातून 2004 साली बांधलं गेलं. हा जीर्णोद्धार होता. रस्त्यावरचं मंदिर काढून आम्ही लोकांना रस्ता मोकळा करून दिला आणि नवीन मंदिर. तर हिंदू आणि देऊळ बांधण्याचा काय संबंध आहे? म्हणजे काय हिंदू होण्यासाठी ते देऊळ बांधावं लागणार का काही? म्हणजे असं काय आदेश निघालाय का महाजनांचा? आणि मी हिंदू आहे की नाही हे महाजन ठरवणार. त्याला काय अधिकार दिलाय सर्टिफिकेट देण्याचा? तोंडाला आणा, मुंज करा. काय मुंज पण करतील? आम्हाला मुंज करायचीच नाही, तो तुमचा अधिकार आहे, करत राहा. तुम्ही जो आमच्याकडनं अधिकार काढून घेतला होता ना, शिक्षणाचा, पाणी न पिण्याचा, गावाच्या बाहेर राहण्याचा, तो अधिकार आम्ही खेचून घेतला संविधानात. तो मंजीचा अधिकार तुमच्याकडेच ठेवा, तुम्हीच करा तुमची मुंज. त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदूंशिवाय राजकारण करू शकत नाही. असंही कोणी सांगितलं? हा देश धर्मनिरपेक्ष आहे आणि तो संविधानाने धर्मनिरपेक्ष केला. यांना संविधानाबद्दलच प्रेम नाही, आस्था नाही, आदर नाही. ते माणसं अशी बरळत असतात आणि त्यांच्या बरळण्याला फार काही किंमत देण्याची गरज नाही. बरोबर.